Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kalgaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with Begin. Friends, how are you? I hope all of you guys are fine, may I right? Okay, friends, today we will see some examples, some sentences, the Marathi sentences converting into English sentences. Okay? मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काही मराठी वाक्यरचना आहेत त्या इंग्रजीमधून कशा होतात किंवा एखादं मराठीत वाक्य आपणाला दिलं तर त्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर कसं करायचं याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ पहा जेणेकरून आपणाला कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो लेट्स स्टार्ट. वेलकम बॅक टू माय चॅनेल स्पीक इंग्लिश विथ बीके. मित्र हो, समजा असं वाक्य असेल, मी अजूनही शाळेत आहे. शाळेत आहे. मी अजूनही शाळेत आहे. हे कुठल्या काळातलं वाक्य आहे? साध्या वर्तमान काळातलं, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं. आहे म्हणजे कुठलीही क्रिया जर चालू असेल तर ते वर्तमान काळ. कुठं आहे? शाळेत. म्हणजे हे कुठल्या आहे? साध्या वर्तमान काळातलं, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे. याला आता आपण नंबरिंग देऊया. अगोदर मी ला 1 नंबर, अजूनही 2 नंबर, शाळेत 3 नंबर आणि आहे 4 नंबर. हा झाला मराठी क्रम. आता याचं इंग्रजीमध्ये रूपांतर करताना क्रम कसा होईल बघा. पहिल्यांदा इंग्रजीत रूपांतर करताना आपण काय घेतो? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. यातला कर्ता काय आहे? मी. म्हणजे क्रम कसा होणार इंग्रजीत वाक्य करताना? इथे घेतो खाली. पहिल्यांदा कर्ता म्हणजे नंबर 1 येणार. त्यानंतर वर्ब, या वाक्याचं जे वर्ब आहे, क्रियापद आहे ते येणार. म्हणजेच वर्ब काय आहे? म्हणजेच 4 नंबर येणार. त्या 1 नंतर 4 नंबर येणार. आणि नंतर असं उलट आपल्याला यायचंय, उलटा क्रम असा. वर्ब घेतलं त्यानंतर काय येणार? 3 आणि त्यानंतर 2. हा झाला इंग्लिश क्रम. म्हणजे इंग्लिश क्रम कसा झाला? 1 4 3 2. म्हणजे अगोदर सब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर वर्ब घ्यायचं आणि नंतर मग असं उलट्या दिशेने येऊन हा पूर्ण करायचं पूर्ण. तर कसं होणार आहे बघा. पहिल्यांदा 1 नंबरला काय आहे? मी. मी म्हणजे इंग्रजीमध्ये मी ला काय म्हणतात? आय. ओके. त्यानंतर काय आहे क्रम? 4 वर्ब. आहे हे काय आहे? क्रियापद आहे. आता आयच्या नंतर एम इज आर, यापैकी काय येणार? एम येणार. एम हे फक्त आयच्या नंतरच येतं. एम हे काय आहे? टू बीचं सहाय्यकारी रूप आहे. एम हे काय आहे? टू बीचं सहाय्यकारी रूप आहे. आय इज होणार नाही किंवा आय आर होणार नाही. इज आर कधी येतं? ज्या वेळेला करता आय सोडून यू असेल, वी असेल किंवा यू असेल किंवा ही सी इट असेल किंवा दे असेल तर त्यावेळेला इज किंवा आर येणार. परंतु करता आय असताना आय करत्यापुढे एम हेच सहाय्यकारी रूप टू बीचं येणार आहे. म्हणून आहे म्हणजे एम. 4 नंबर घेतलेला. त्यानंतर हा 3 नंबर. 3 नंबर म्हणजे 3. कुठं जात आहे? शाळेत. शाळेत म्हणजे शाळेच्या आत, म्हणजेच इन. हे पहा, शाळेत. शाळेला आहे का?
शाळेला असतं तर टू स्कूल झालं असतं, कडे, शाळेकडे. परंतु इथं प्रिपोजिशन काय येणार, शाळेत, म्हणजे वर्गाच्या आत आहे, शाळेतच आहे. म्हणून इथं प्रिपोजिशन काय आलेलं आहे, इन. आणि शाळा, शाळेसाठी वर्ड काय आहे, स्कूल. स्कूल, आय एम इन स्कूल. आणि अजूनही म्हणजे आतापर्यंत, अजूनही, त्याच्यासाठी इंग्लिश वर्ड काय आहे, स्टील. STILL, स्टील. स्टील म्हणजे अजूनही, अजूनपर्यंत असं. तर मी अजूनही शाळेत आहे असं वाक्य आहे. त्याला मराठी क्रम आपण काय दिलेला आहे, 1 2 3 4. इंग्लिश करताना त्याचा क्रम कसा होईल, पहिल्यांदा करता, करता 1 नंबरला म्हणून 1 नंबर घेतला. त्यानंतर वर्ब 4 नंबर. त्यानंतर आपल्याला असं रिव्हर्स यायचंय किंवा विरुद्ध दिशेने यायचं म्हणून 3 आणि 2, 3 आणि 2. तर बघा, आय 1 नंबर, ठीक आहे. वर्ब 4 नंबर आहे. आणि शाळेत, इन स्कूल 3 नंबर. आणि अजूनही 2 नंबर. आला का इंग्लिश क्रम, 1 4 3 2. इथे लिहिता बघा, 1 4 3 2. आय एम इन स्कूल स्टील. आय एम इन स्कूल स्टील. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. मी तुझ्यापेक्षा जास्त उंच आहे. उंच आहे. मी तुझ्यापेक्षा जास्त उंच आहे. आता याला क्रम देऊया. मी 1 नंबर, तुझ्यापेक्षा 2 नंबर, जास्त उंच 3 नंबर, आहे 4 नंबर. आता याचा इंग्लिश करताना क्रम कसा होईल, पहिल्यांदा सब्जेक्ट म्हणजे 1, त्यानंतर वर्ब 1, त्यानंतर 4, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 2 असं रिव्हर्स यायचं. म्हणजे 1 4 3 2 असा क्रम इंग्लिश वाक्य किंवा इंग्लिश सेंटेन्स बनवताना होईल. आता 1 नंबर म्हणजे काय, करता, सब्जेक्ट काय आहे, मी. मी म्हणजे आय, ठीक आहे. त्यानंतर आहे, आय. आय नंतर काय येतं, ऍम येतं, टू बीचं सहाय्यक रूप येईल. इज येत नाही किंवा आर येत नाही, तर ऍम येतं. आय एम, हे 4 नंबर घेतलेलं बघा, ऍम हे टू बीचं सहाय्यक रूप आहे. त्यानंतर 3 नंबर, जास्त उंच. जास्त उंच साठी काय शब्द आहे, टॉल. म्हणजे टॉल म्हणजे उंच, आणि टॉलर म्हणजे जास्त उंच. टॉल उंच, आणि टॉलर जास्त उंच. जास्त उंच. तर इथं काय येणार मग, जास्त उंच साठी टॉलर. आय एम टॉलर, ठीक आहे. आणि तुझ्यापेक्षा, तुझ्यापेक्षा, कुणापेक्षा, तुझ्यापेक्षा. तर इथं पेक्षासाठी शब्द काय आहे, पेक्षा. पेक्षा हे तुला, तुझ्या ह्या शब्दाला पेक्षा लागलेला, ह्या पेक्षाचा अगोदर वर्ड घ्यायचा आणि नंतर तुझ्या. पेक्षासाठी दॅन. दॅन म्हणजे पेक्षा. आणि तुझ्या, तुझ्या म्हणजेच यू, टॉलर दॅन यू. आय एम टॉलर दॅन यू. मी तुझ्यापेक्षा उंच आहे. अंडरस्टँड. बघा इंग्लिश क्रम बरोबर आलेला आहे का. फर्स्ट नंबरला करता, फर्स्ट नंबर. त्यानंतर टू बीचं सहाय्यकारी रूप, सॉरी, त्यानंतर वर्ब आहे.
त्यानंतर जास्त उंच हे 3 नंबर आणि कुणापेक्षा तुझ्यापेक्षा हे 2 नंबर. आय एम टॉलर दॅन यू. मी तुझ्यापेक्षा उंच आहे. I hope all of you guys understand this sentence. Now, another example. Next example बघा. मी कॉफी मागवली आहे. हे पहा, आपण ज्या वेळेला हॉटेलमध्ये वगैरे मित्र मित्र जातो आणि मग ते समोरचे मित्र आपण म्हणतो मी कॉफी मागवलेली आहे, म्हणजे ऑर्डर दिली आहे कॉफीची, असं म्हणतो बघा. हॉटेलमध्ये ऑर्डर देतात, मी चहा मागवलेला आहे किंवा मी कॉफी मागवलेली आहे किंवा मी ज्यूस मागवलेला आहे. तर तसं मी कॉफी मागवली आहे. मी एक नंबर, कॉफी 2 नंबर, मागवली 3 नंबर आणि आहे 4 नंबर. हा झाला मराठी क्रम. आता इंग्रजी क्रम कसा होईल? हा मराठी क्रम झाला. मराठी इंग्रजी अगोदर क्रम कसा होईल बघा. पहिल्यांदा कर्ता म्हणून नंबर 1, त्यानंतर वर्ब क्रियापद नंबर 4, त्यानंतर रिव्हर्स यायचं किंवा रिटर्न यायचंय 3 आणि 2, 3 आणि 2. वाक्य कसं होईल? 1 नंबरला काय आहे? मी म्हणजे कर्ता, आय. ठीक आहे. आता वर्ब आहे. आता मी कॉफी मागवली आहे. आता हा बघा, मी कॉफी मागवली आहे. मागवणे, मागवली म्हणजे मागवण्याची क्रिया झालेली आहे, म्हणजे होऊन गेलेली आहे क्रिया. मागवली आणि आहे म्हणजे कसलं वाक्य हे? भूतकाळ आहे, परंतु कुठला? साधा भूतकाळ. मागवली म्हणून, किंवा सॉरी, पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे. वर्तमान आहे हे वर्तमान काळ आहे, प्रेझेंट टेन्स. आणि मागवली म्हणजे मागवण्याची क्रिया झालेली आहे, म्हणून पूर्ण क्रिया झालेली आहे, म्हणून हे वाक्य परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे. आणि ज्या वेळेला पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य असतं त्यावेळेला आय नंतर एम, इज, आर, वॉज, वेर काही येत नाही. तर आय नंतर काय येतं? हॅव किंवा हॅड. हॅव किंवा हॅड येतं. म्हणून इथं काय येणार मग? आय हॅव. हॅव हे काय आहे? टुबीचं सहाय्यकर रूप आहे. आहे बद्दल काय आलेलं आहे? हॅव. कारण वाक्य कशातलं आहे? परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे. म्हणून इथं आय नंतर एम, इज, आर, वॉज, वेर न येता हॅव किंवा हॅड येतं. परंतु इथं वाक्य वर्तमान काळातलं आहे म्हणून हॅव. जर वाक्य पूर्ण भूतकाळातलं असतं तर हॅड आलं असतं, तर इथं हॅव येतं. आय हॅव. आता मागवली, मागवणे म्हणजे ऑर्डर्ड. ऑर्डर्ड म्हणजेच मागवणे किंवा मागवली. काय मागवली? कॉफी. COFF कॉफी. आय हॅव ऑर्डर्ड कॉफी. क्रम बघा बरोबर आलेले का? आय हा सब्जेक्ट आहे 1 नंबर. हॅव, हॅव म्हणजे आहे, मागवली आहे. वर्ब 4 नंबर. त्यानंतर ऑर्डर्ड मागवली 3 नंबर आणि कॉफी 2. 1 4 3 2. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल.
मी माझं तिकीट हरवलं आहे. त्याचा क्रम देऊया. मी 1 नंबर, माझं तिकीट 2 नंबर, हरवलं 3 नंबर, आहे 4 नंबर. क्रम कसा होईल? इंग्लिश क्रम 1 4 3 2. 1 नंबर म्हणजे करता मी, आय, आहे, हरवलं. हरवलं हे काय म्हणजे हरवल्याची क्रिया पूर्ण झाली आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे. म्हणून आय नंतर हॅव येणार, एम इज आर येणार नाही. आय हॅव. त्यानंतर 3 नंबर हरवलं, लॉस्ट. आय हॅव लॉस्ट. आणि माझं तिकीट. माझं तिकीट म्हणजे माय तिकीट. माय तिकीट, TICKET, तिकीट. आय हॅव लॉस्ट माय तिकीट असं इंग्लिशमध्ये याचं रूपांतर होईल. पहिल्यांदा काय आलं? सब्जेक्ट आय. त्यानंतर एम इज आर हे टुबीचं सहाय्यकारी रूप न येता हॅव का घेतलेलं आहे? कारण हरवलं आहे म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातलं. म्हणून पूर्ण वर्तमान काळ असताना किंवा पूर्ण भूतकाळ असताना किंवा पूर्ण भविष्य काळ असताना हॅव किंवा हॅड येतं. म्हणून इथं हॅव आलेलं आहे. हॅड कधी येतं? भूतकाळात येतं. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. मी माझी पिशवी हरवली. किंवा असं म्हणूया, माझी पिशवी हरवली. माझी पिशवी हरवली. कसं होईल? माझी पिशवी हरवली म्हणजे माय, पिशवीला बॅग, आणि हरवली लॉस्ट. माझी पिशवी हरवली. ओके. त्यानंतर वाक्य जर असं असेल तर माझे पुस्तक हरवले. कसं होईल? माय बुक लॉस्ट. माझे पुस्तक हरवले. ठीक आहे. I hope all of you guys understand today's topic very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay. So guys, if you are new in my channel, and even if you are not subscribe my channel, then please subscribe my channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that red color subscribe button. When you press, then you have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with Begin. If you like my videos, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.